आता आहोत दिवाण खवटी. वाजल्यात 7. पावणे 6ला निघालो चिपळूणवरून. पावणे 6च्या नंतरच 6:50 6 वाजता निघालो आणि टार्गेट आहे ते घरी जायचं म्हणजे मुंबईला. मॅप दाखवते मगाशी की 5 तास लागतील, 5 तास 40 मिनिटं, म्हणजे 6 वाजता, म्हणजे 12 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे. मला अजिबात वाटत नाही की 12च्या आधी पोहोचेन मी, पण लेट्स सी. आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत ते जर शक्य झालं तर कशिडी बोगद्यातून. गेल्या वेळेला व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलेला कारमध्ये असताना, पण काहीतरी एरर आला. होपफुली आता तसं काही एरर येणार नाही. जे अपडेट आहे रस्त्यांचं, तर येताना एक मस्त पॅच भेटला. म्हणजे रत्नागिरीच्या नंतर मी मिरजोळे आतल्या रस्त्याने डायरेक्टली बाहेर पडलं संगमेश्वरला. संगमेश्वर नंतर एक 5 ते 6 किलोमीटर, मॅक्झिमम 7 ते 8 किलोमीटर असेल. संगमेश्वरपर्यंत रस्ता थोडा खराब होता. आणि त्यानंतर मस्का रस्ता होता. म्हणजे मी 9 वाजता निघालेलो आणि बरोबर 11 वाजता, म्हणजे 2 तास मध्ये 90 किलोमीटर कव्हर. असा काहीसा आहे प्रवास रत्नागिरी ते चिपळूणचा. मी व्हिडिओ नाही केला, पण जो रस्ता मी घेतला ना, सुपर्ब रस्ता, सुपर्ब. मिरजोळे, उक्षी आणि बाहेर पडलं की हे काय म्हणतात, संगमेश्वरच्या आधी 7-8 किलोमीटर वगैरे आहे. मला आवडला, पण दिवसाचा करा, कारण तुमचा रस्ता असतो. रात्रीचा थोडंसं डायसी वाटतं मला तिकडनं का. आणि हो, इलेक्शनच्या आधी काहीतरी विधानसभेचे बोर्ड वगैरे लावून तिकडे बूथ आहे की पर्यवेक्षण म्हणजे सुपरविजन वगैरे काहीतरी चालू आहे. येणाऱ्या जणांची चेकिंग होते. माझ्याकडे 3 बॅग्स होत्या. 3 बॅग्स ओपन करून दाखवून, म्हणजे तो ट्रॅव्हल टाईममध्ये तो एक 10-15 मिनिटाचा तो जो आहे ना, तो वेळ पण तिकडे वेस्ट झाला. पण रस्ता बहुत सुपर. महाड 31, पेन 130 आणि पनवेल 157. जर ह्या स्पीडने गेलो तर 2.5 तासामध्ये पोहोचायला हवं. आणि जर थोडा जास्त स्पीड वाढवला, ब्रेक तर होणार, म्हणजे 3 तास 3.5 तास कुठे नाही गेले. हो माय गॉड, अजून वेळ आहे, अजून नाही झालं आहे बोगदा. मला वाटलं लगेच येईल, म्हणजे तिकडे जे घाट खाली उतरतो ना, मला वाटलं 1 किलोमीटरच्या अंतरावरती असेल, पण अजून तरी नाही आलं. या गाडीला ओव्हरटेक करूया, कारण मागून एक कार येते स्पीडने. गेल्या वेळेला असंच झालेलं, इथपर्यंत कॅमेरा चालू होता आणि अचानक पुढे काय झालं नेमकी ती, हो बाबा, मग नंतर कुठे व्हिडिओ तर गायबच झाला. अच्छा, येताना तर पण रस्ता सुरू झालाय वाटतं. वाव, काहीच कळत नाहीये. ही जाणारी लेन आहे, म्हणजे लेफ्ट साईडची लेन आहे आणि समोरून गाड्या येत आहेत आणि ट्रक पण येत आहेत. सांगितलंय 30चा स्पीड ठेवा, आहे 40चा स्पीड म्हणा. मे बी डबल लेन एका ठिकाणी सुरू केलं म्हणून. दरड पण आहे कोसळलेल्या.
तो फायनली आलेलो आहे. यस, गेल्या वेळेला मिस झालेला, या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तो आहे कशिडी टनल. आता चालू करून साधारण 2 वर्ष झाली आहेत, पण पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा चाललोय आणि पहिल्यांदा बाईकवर ना चाललोय. ऑलरेडी सांगितलेलं की स्लो चालवा, याला काय घाई आहे. तीसचा स्पीड सांगितलेला, 30चा स्पीड आपण ठेवून चालवण्याचा प्रयत्न करू. बाकी कोणाला ओव्हरटेक करून जायचं असेल तर जा. सिंगल लेन आहे. हो, सिंगल लेन आहे. सिंगल लेन मध्ये गाडी चालवायची आहे. हे एक चांगलं केलंय की दोन्ही बाजूचं ट्रॅफिक मुवमेंट करण्यासाठी दोन्ही बाजूला चालू ठेवलेलं आहे. थोडं स्लो ठेवावी लागते, पण तेवढा वेळ वाचतो कशेडी घाटाचा. कशेडी घाट आत्ता जर बघायला गेलं चांगला आहे, कारण मी त्या दिवशी गोव्याला जाताना तो रोड घेतलेला आणि म्हणजे त्या घाटाची बरोबर एक विंटेज आहे किंवा एक नॉस्टॅल्जिक फील आहे. 20 वर्ष 30 वर्ष पाठीमागे घेऊन जातो तो रस्ता. स्पीड वाढला, स्टार्ट झाला. स्लो स्लो स्लो. काय साईज आहे यार, काय साईज आहे. म्हणजे पुण्याचा रोड जो आहे ना, पुण्याचा टनेल ते बघितलेलं आहे, पण ते मला वाटत नाही एवढे मोठे असतील. इव्हन कात्रजचा टनल पण एवढा मोठा असेल किंवा खंबाटकीच्या खालून जो दिलेला आहे तो एवढा मोठा असेल. आम्ही 60च्या स्पीडने गाडी चालवतो, कंटिन्युअस 60च्या स्पीडने गाडी चालते. नजर लागली म्हणजे साईज बद्दल बोललो, लेंथ बद्दल बोललो तर नजर लागली. आपण बोगद्याच्या बाहेर आलो. तर हा अनुभव होता कशेडी बोगद्याचा. मे बी 1 किंवा 2 मिनिटाचा व्हिडिओ असेल. सो डू लेट मी नो काय तुम्हाला वाटलं. कोल्हापूर क्रॉस झालंय आणि आता आपण पूज करतोय ते महाडच्या दिशेने. महाडला अजून 17-18 किलोमीटर पेंडिंग आहे, हे बाकी दाखवत आहे. पण जर असा रस्ता असेल ना तर 20 मिनिटं मॅक्स. आता मला लक्षात येते की का 5 तासात दाखवत होतं मुंबई चिपळूण पासून, म्हणजे 5-5.5 तासापर्यंत मध्ये. काय रस्ता बनवला यार, म्हणजे वाट बघावी लागली आहे 20 वर्ष 25 वर्ष. पण असा रस्ता असेल ना काही प्रॉब्लेम नाही. हा, बोगद्यानंतर बाहेर पडला तर खराब रस्ता आहे, पॅचेस एकदम फट्टे प्राचीत आहेत. पण ते एवढंच चालतं, म्हणजे आता ते येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ते पण क्लिअर होऊन जाईल. वेलकम टू द माणगाव सिटी. शहर नाही आहे, गाव आहे माणगाव. तर वाजले आहेत 8 वाजून गेले. तर थोडं इथं ट्रॅफिक आहे पण एखादे घुसून ठेवले मस्त. तर पुन्हा बॅक टू ओल्ड गोवा, मुंबई गोवा हायवे. तर हा असा काहीसा आहे. बेडूक. तर हा असा काहीसा होता. नॉस्टॅल्जिक फील होता, म्हणजे अगदी 10-12 वर्षापूर्वी गेल्यासारखं वाटतंय. असा रोड असायचा आणि असा रोड असायचा अगदी म्हणजे रत्नागिरी गावीत जायचं, त्याच्या पुढे नाही जायचं, पण रत्नागिरी, राजापूर, त्यानंतर इव्हन तराळ्यापर्यंत किंवा कुडाळपर्यंत
अमेझिंग. म्हणजे अगदी ह्या एवढ्या लेनमधनंच गाडी चालवायची. म्हणजे डिवायडर नाही, काही नाही, काही नाही. आणि शिस्तीमध्ये गाडी चालवायची. ते बोलतो शिस्तीमध्ये. आता अजिबात शिस्त राहिली नाही आहे. हे बघा. एनिवे झालोय ते इंदापूर रायगड. यस. आगरदांडा इकडे आणि हां दिवे आगार वगैरे साईडला इकडनं पण रस्ता आहे. पनवेल 87 ट्रेन 58 म्हणजे 2 तास अजून. मला अजून पण आठवतंय गावी जायचं असेल ना तेव्हा आम्ही 6:30ला निघायचो आणि साधारण 6:30 नंतर राजापूरला पोहोचायला व्हायचं सकाळचे 6. त्यानंतर एक 6 वाजताची गाडी असायची आणि खारेपाटण ही गाडी ड्रॉप करायची दुसऱ्या गावामध्ये आणि मग तिकडनं चालत आमच्या गावी. ते साधारण एक 3-4 किलोमीटरचं अंतर असायचं. पाऊण तास लागायचा. जेवढं सामान आहे तेवढं सर्व घ्यायचं आणि सुटायचं गावच्या दिशेने. असं काहीसं असायचं आधी जेव्हा आम्ही एसटीने प्रवास करायचो तेव्हा. नंतर मग लक्झरी झाल्या, ट्रेन प्रॉपर सुरू झाली. असं वाटतंय की एकदा एक पॉईंट घ्यावा लागेल. मध्ये बाईकचा एक प्रॉब्लेम आहे, ॲक्सिलरेटर आणि DTSI पार्ट असतो जो इलेक्ट्रिक सप्लाय करतो आणि इग्निशन कंटिन्युअसली चालू राहतं. फ्युएल जाळायचं जे असतं ना त्यासाठी जी पॉवर सप्लाय लागते ना तो पार्टचा काहीतरी लोचा आहे. त्याला वर्ष झालं अशीच गाडी चालवतोय पण प्रॉब्लेम आहे. पण त्या प्रॉब्लेममुळे गाडी कुठे थांबत नाही. फक्त एक करावं लागतं की थोडंसं टेन्शनर आहे ना, ॲक्सिलेटर टेन्शनर आहे ना थोडंसं वाढवावं लागतं तर गाडी कुठे थांबत नाही. पण अशी बंप आलं किंवा काही आलं ना तर होतं काय की गाडी थोडीशी लॅग घेते, थांबते थोडीशी मध्ये मध्ये. ते इंजिन फास्ट केलं. इंजिन फास्ट म्हणजे ॲक्च्युली ॲक्सिलेटर केबल थोडी टाईट केला असतो तो प्रॉब्लेम सॉल्व होतो. पण तो टेम्पररी सोल्युशन आहे, जुगाड आहे. जुगाड चेंज करून आत्ता परत काम करायचं आहे गाडीवरती आणि त्यासाठी गोव्यावरनं गाडी घेऊन चाललो आहे मुंबईला की जेणेकरून ॲटलिस्ट 70% प्रॉब्लेम सॉल्व होतो. चेन स्प्रोकेट आणि हँडलबार आणि फोक फ्रंट फोक आणि आत्ता जो प्रॉब्लेम सांगितला तो. वाजून 9 मिनिटं झाली आहेत आणि 6 वाजता खेडवरनं निघालेलो. 6 वाजता चिपळूणवरनं निघालेलो. 5 तासामध्ये आत्ता वडखळच्या थोडं पुढे आलोय. मे बी अजून 3 तास लागतील. म्हणजे 11 आणि 3 14 2 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा त्याच्या पण आधी पोहोचायला पाहिजे गोरेगावला. तर बघूया किती वाजतायत. आता हळूहळू जायचं आहे, घाई करायची नाही आहे कारण आता प्रवास जवळपास पूर्ण व्हायला आलेला आहे. चलो
तसं बघायला गेलं तर 6, 6:30 आणि 9 वाजता मी माणगावला होतो. इकडे 10:30 म्हणजे 1.5 तासामध्ये, वडकच्या पुढे 1.5 तासामध्ये आलो. आणि रस्ता तेवढासा काही चांगला नाही आहे. मध्ये मध्ये असे चांगले पॅच आहेत, बाकी कधी कधी खराब रस्ता आहे. म्हणजे स्पेशली वाकणच्या नंतर, वाकणपर्यंत ठीक आहे रस्ता, पण वाकण ते पनवे, वाकणच्या आता इथपर्यंत वडखळच्या पुढे खराब रस्ता आहे. गोविरले फायनली आलो आहे ते मुंबईला. वाजले आहेत पावणे 1:37. आता आहे सांताक्रूज, पार्ले, अंधेरी, योगेश्वरी, राम मंदिर आणि मग गोरेगाव. तो 12:30 वाजल्यात. आज दिवाळीचा पहिला, असं बघायला गेलं तर म्हणजे पहिली आंघोळ. उद्या लक्ष्मीपूजन आणि परवा भाऊबीज, परवा पाडवा आहे, भाऊबीज नाही पाडवा, आणि मग संडेला भाऊबीज. असे 4 दिवस आणि 4 दिवसानंतर मग बॅक टू ऑफिस.
असं अधेमध्ये बघायला भेटायचं गोव्यामध्ये, पण इथे सर्रास